शब्द पाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी। पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण। पवारांचा मुलगा नसल्यानं संधी न मिळाल्याचा पुनरुच्चार। मला काय मिळालं आणि अजितदादांना काय मिळालं सगळं जनतेसमोर आहे। पवारांचा मुलगा नसल्यानं संधी न मिळाल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुलगा मुलगी हा भेद शरद पवार आणि आम्ही देखील मानत नाही। पवारांचा मुलगा नसल्यानं संधी न मिळाल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होणार। राहुल गांधींचा दावा। तर सरकार स्थापनेनंतर 15 ऑगस्टपर्यंत 30 लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचं काम सुरू करू, राहुल गांधींचं आश्वासन। मतदानाच्या दिवशी बारामतीचे उमेदवार अजित पवारांच्या आईला भेटायला गेले। मतं वळवण्यासाठी त्यांची नौटंकी सुरू। सुरेश धस यांची सुप्रिया सुळेंवर नाव न घेता टीका। ज्यांचं आयुष्य पक्ष फोडण्यात आणि घर फोडण्यात गेलं त्यांचं घर फुटलं तर तुम्हाला वाईट का वाटतं? सुरेश धस यांचा शरद पवारांवर घणाघात। ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये इब्राहिम मुसाच्या सहभागावरून फडणवीसांची टीका। मतांसाठी दहशतवादाचा आरोप असलेल्यांना सोबत घेतलं जातंय, फडणवीसांचा घणाघात। मुंबईमधील हिंदू मुस्लिम वातावरण बिघडवण्याचं काम उद्धव ठाकरे करतात। शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचा ठाकरेंवर गंभीर आरोप। शरद पवारांना माहिती झालंय की दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे, त्यामुळे शरद पवारांनी 2024च्या निवडणुकीनंतर सर्व प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये जाणार असं म्हटलं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा, त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातून त्यांची उमेदवारी पक्षानं जाहीर केली असेल तर मुक्ताईनगरमध्ये आमचा उमेदवार चंद्रकांत पाटील ठरलेले, गुलाबरावांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर बोलायला नको होतं, मात्र चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं मतदान कमी झालं असं वाटत नाही, अमोल मिटकरींचं वक्तव्य। जालन्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाठिंबा जाहीर। शेतकरी हितासाठी आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देतोय, स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांची माहिती। शरद पवारांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपदाचं गाजर दाखवलं, त्यामुळे ते आपल्यासोबत आले नाहीत। अजित पवारांचं वक्तव्य। तर शिरूरचे आमदार अशोक पवार यांना पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार होऊ देणार नाही, अजित पवारांचा इशारा। आतंकवाद्यांच्या मदतीनं मतं मागणं सुरू। आशिष शेलारांची ठाकरे गटावर टीका। तर आतंकवाद्यांविरोधात एकत्र या, आशिष शेलारांचं मुंबईकरांना आवाहन। रवींद्र धंगेकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात। पुण्यामध्ये नदीपात्रात 11 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा। भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेच्या शिक्षक प्राध्यापक स्नेह संमेलनाला कपिल पाटील यांची हजेरी। यावेळी शिक्षक प्राध्यापकांशी कपिल पाटील यांनी साधला संवाद। छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, आमदार सुहास कांदेंची मागणी। नाशिकच्या नांदगावमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा सुहास कांदेंचा आरोप। आमदारासोबत पटत नसेल तर कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचार करावा, आमदार सुहास कांदे यांच्या टीकेवर भुजबळांचं उत्तर। नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस। बडगुजरांचा नोटीस घेण्यास नकार। सलीम कुत्ता डान्स प्रकरणी बडगुजर आले होते चर्चेत। सर्व गुंड मुख्यमंत्र्यांसोबत फिरतात, बडगुजर यांना नोटीस दिल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया। तसंच शिंदेंना तडीपारीची नोटीस बजावली जाईल। शिंदे तुरुंगात जातील तेव्हा त्यांना वाचवायला मोदी येणार नाहीत, संजय राऊतांची शिंदेंवर टीका। संभाजीनगरमध्ये अनिल देशमुख, देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी। या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची चर्चा, मात्र मी कुणालाच भेटलो नाही, अनिल देशमुखांकडून चर्चांना पूर्णविराम। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये नाशिकमध्ये भारती पवार आणि अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांची भेट। आजच्या भेटीनंतर दोन्ही कुटुंबातील वैर संपुष्टात येणार का, हे पाहणं महत्त्वाचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।